विकासाचा मुद्दाच नाही, तर सर्व विकास झालाय. विकास काय बाकी आहे ते सांगा. काम होईल तेव्हा पाणी देऊ, काम होईल तेव्हा समांतर मंजूर केव्हा झाली होती? आता मग काम चालू आहे ना. काम झाल्यानंतर तुम्ही सांगा 8 दिवसाला येतं. सरकार आपल्या दारी अंतर्गत शेतकऱ्यापर्यंत गेली ना, का नाही गेली? शेतकरी गेलंय ना साहेब. शेतकऱ्याविषयी तर तुम्ही बोलूच नका. सरकार काय करणार? सरकार होईल तेवढी मदत केली ना सरकारने, का नाही केली? तिला सगळ्या शेतकऱ्यांचे कापूस घेतलं 6,000च येत, आणि ज्यावेळी सगळ्या शेतकऱ्यांचा घरातला कापूस त्या जिनिंग फॅक्टरीला गेला, व्यापाऱ्याच्या घरात गेला, तर 7-7.5 हजाराचा भाव देऊन टाकला कापसाला. आणि तुम्ही म्हणता काय शेतकऱ्याचं कल्याण करू राहिले? हे कोणतं कल्याण आहे? तो समांतरच्या मंजुरीला जवळपास कमीत कमी 12 वर्ष होत आले. 12 वर्षापासून तुमचं कामच चालू आहे का? काम संपलं मग ना तुम्ही 8 दिवसाला पाणी येतं. जेव्हा काम तोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही सांगू नका. म्हणून रोजगार मेळावे चालू आहे. BMICचा गाजावाजा करू राहिले. 0 कंपन्या तिथं जाऊन पहा जरा. युतीचं महासरकार हा रोजगार मेळावा घेते. पदवीधर लोकांना कामगारची किटा वाटू राहिले. तुम्हाला पदवीधराला नोकरी लावायचं का गवंडी कामाला पाठवायचं, बिगर कामाला पाठवायचं? नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विकासाचं काय या विशेष कार्यक्रमामध्ये. आणि आपण सध्या छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा आढावा घेतोय. खरं तर या मतदारसंघामध्ये आतापर्यंतचं 4 दशकाचं राजकारण हे खान की बान या भोवतीच फिरताना आपल्याला बघायला मिळालेलं होतं. मात्र आता भाजप देखील या ठिकाणी कमळ फुलवण्यासाठी आग्रही असल्याचं आपल्याला दिसायला मिळत आहे. त्यामुळं या ठिकाणचं राजकीय समीकरण हे बदलताना आपल्याला बघायला मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया. विकासाचा मुद्दाच नाही, तर सर्व विकास झालाय. विकास काय बाकी आहे ते सांगा. विकास हवा आहे काय? रोड झाले, पाण्याचं आहे, पाण्याचं पण पाईपलाईन चालू आहे. मागच्या ज्या सरकारने जे केलं ते यावेळेस चालू काम आहे. त्यांनी काही कामच नव्हतं केलं. विकासाचा मुद्दा फक्त पाण्याची पाईपलाईन होती संभाजीनगरला, तेवढंच संभाजीनगरचा मुद्दा बाकी होता. पण आज चालू आहे विकासाचा पण पाण्याचा संपला प्रश्न. आता मागचं सरकार म्हटलं ही, तर त्यामध्ये ही आज या सरकारमध्ये जी लोक आहेत ती त्यावेळी होती. मग त्यावेळेस तुम्ही का नाही केलं? त्यावेळेस करायला पाहिजे होतं ना. एवढ्या झपाट्याने काम का नाही केलं मागच्या सरकारने? या सरकारने करून दाखवलं. काय कामं केलेत नाही? काय पाणीच प्रश्न होता ना, संभाजीनगरसाठी पाण्याचाच प्रश्न होता ना हा मोठा. पाण्याचाच प्रश्न सॉल्व्ह चालू आहे ना करणं आता. पण अजूनही 8 दिवसालाच पाणी येतं. हा तर मग काम चालू आहे ना. काम झाल्यानंतर तुम्ही सांगा 8 दिवसाला येतं. जेव्हा काम तोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही सांगू नका. काम संपलं मग ना तुम्ही 8 दिवसाला पाणी येतं. आम्ही रोज आणू, पण काम तर होऊन द्या पहिले. तुमचा कोणत्या सरकारला पाठिंबा? आमचं तो युती सरकार, महायुती आघाडी. काय उमेदवार कोण असणार, काय असणार, काय सध्या मतदारसंघात चर्चा आहे आणि कोणाचा वारा अधिकार? जो उमेदवार आघाडी ठरवा आमची महायुतीची आघाडी, त्याला आम्ही निवडून आणू. संदीपान मुंबरे देखील रेसमध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. दुसरीकडे भागवत कराड देखील महायुतीकडून रेसमध्ये आहेत किंवा एक नवीन चेहरा देणार असल्याचंही बोललं जात आहे. तर अशा वेळी जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्या मागे आपण पूर्ण पद्धतीनं उभा असेल. संदीपान मुंबरे पक्ष आदेश देईन तो, त्याचं काम आम्हाला नेतृत्व करायचं आहे. पण आतापर्यंत जर आपण विकासाचं राजकारण बघितलं तर संपूर्ण जिल्हाभरामध्ये एक पालकमंत्री म्हणून अनेकदा आरोप होता विरोधकांकडून की पालकमंत्री म्हणून त्यांनी ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. काय आरोप झाले पालकमंत्रीवर? की गावागावात जो विकास पोहोचवणं किंवा पालकमंत्र्याचा जो निधी असतो तो पोहोचला ना. निधी पोहोचला, विकास पोहोचला, काय बाकी आणखीन? सर्व तर गेलं. आमचे जिल्हा प्रमुख पण राजन जंजाळ सुद्धा मागे लागले विकासाच्या मागे. ते स्वतः त्यांना तिकीट भेटलं, आम्ही त्यांना पण उभं करून देऊ, त्यांना पण निवडून आणू आम्ही. आपल्यासोबत आणखीन नागरिक आहेत, त्यांच्यासोबत गप्पा मारूयात. दादा, काय सांगाल यावेळी कोणत्या उमेदवाराला आपण पसंती देणार आणि का देणार? भारतीय जनता पार्टी. काय नेमकी कारण आहे की का त्यांच्या पाठीमागे? कारण आतापर्यंत संभाजीनगरमध्ये सगळे विविध पक्षाचे कार्यकर्त्याचे खासदार झालेले आहे, विविध पक्ष संघटनाचे खासदार झालेले आहे. भारतीय जनता पार्टीचा खासदार एक वेळेस पण झालेला नाही. भारतीय जनता पार्टीला तर नागरिकांना सपोर्ट केला जे झालं तर खासदार निवडून तर निश्चितच भारतीय जनता पार्टीचं काम पण लोकल दिसतं नागरिकांना संभाजीनगरच्या. बाकी जागा सुटण कोणाला ती वरच्या लेवलला चालू आहे गोष्ट. जे पण आमच्या वरिष्ठ सांगतील त्याचं आम्ही काम करू. आतापर्यंत आपण जर बघितलं असेल तर शिवसेनेनं कायम हा गड राखलेला आहे. अशा वेळी या ठिकाणी भाजपकडनं ही जागा जाणं, तर शिवसैनिक पूर्ण तयारीनं काम करते. आता काय शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही गट वेगवेगळे आहे. आणि पहिले जे येतो आतापर्यंत शिवसेनेची जागा आलेली, पण भारतीय जनता पार्टीने सपोर्ट केला म्हणून जागा आली ना ती पहिलं पण वन साईड जागा आलेली शिवसेनेची. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पुरे 100% त्यांच्या मागे उभा राहायचे, काम करायचे म्हणून जागा आलेली. आता बघू आता शिवसेनेची ताकद जास्त का भारतीय जनता पार्टीची ताकद? भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी एकूणच आपण पसंती दर्शवत आहेत. मात्र जनतेच्या मनामधील जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं काम कुठं पक्षाने केलं? कारण केंद्रातही सत्ता आहे, या ठिकाणी राज्यातही सत्ता आहे. कामं चालूच आहे. आता कामं लोक नाव ठेवणारच. बाकी जे कामं आहेत कंटिन्यू मोदी साहेब तुम्ही बघतायत दर प्रत्येक वेळेस महिलांसाठी विविध योजना आलेल्या आहे.
पुन्हा आता कामं तर राज्यामध्ये शहरामध्ये आपल्या याच्यामध्ये काही विकासाचे कामं जास्त काही बाकी राहिलेले नाही, भरपूर कामं झालेले आहेत. आपण जर आतापर्यंत बघितलं असेल तर छत्रपती संभाजीनगरमध्ये युती म्हणून या ठिकाणी लोकांनी आतापर्यंत पसंती दर्शवलेली आहे. आपण म्हणताय की अजूनही म्हणजे पुन्हा एकदा तुम्ही या ठिकाणी युतीलाच पाठिंबा दर्शवणार आहात, भाजपला मतदान करणार. मात्र पाण्यासारखे प्रश्न असतील, कचऱ्यासारखे प्रश्न असतील, हे अजूनही सुटलेले नाही आहे. मग या संदर्भात काय सांगा? आता सुनील भाऊ बोलले आमचे शिंदे गटातून आमची भारतीय जनता पार्टीची युती आहे, ती याच्यामध्ये आणखीन काम चालू आहे. पूर्ण 100% काम झालेलं नाही. जोपर्यंत पूर्ण काम होते तोपर्यंत काही गरज नाही. आता या चालू खासदार साहेबांना याच्या पहिले त्या खासदारानं काय केलं पूर्ण औरंगाबाद शहर संभाजीनगर शहराला माहिती. याच्या पहिले त्या खासदारानं काय केलेलं आहे, काय कामं झालेले होते, काही असे कामं आहेत का तुम्ही सांगू शकता की हे विकासाचे कामं झाले? प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक स्लम एरियामध्ये पूर्ण रोड वगैरे. आता रोड म्हणजे पहिले पाण्याच्या ड्रेनेज लाईनच्या समस्या होती त्या पूर्ण कंप्लीट झाल्या, पिण्याने पाण्याचं झालेलं आहे, गल्ली तोडाचं झालेलं आहे, म्हणजे पूर्ण समस्या झालेलं आहे ना नागरिकांच्या. स्लम एरिया असो कोणती एरिया असो कोणतंच काम बाकी नाही कोणत्या एरियामध्ये. पण पाण्याचा प्रश्न अजूनही मार्गी लागू शकलेला नाही, कारण महायुतीचंच सरकार सुरुवातीपासून आतापर्यंत काम चालू आहे पाईपलाईनचं. तर कंप्लीट काम झालंच नाही तर आता हे नाही होणार नाही ना. पूर्ण काम झाल्यानंतर समजा काय विषय काय नाही पाण्याचा. हा शहरी भागासंदर्भातला झाला. मात्र ग्रामीण भागामध्ये जी शेतकरी मंडळी राहतात त्यांच्या मालाला जो हमी भाव भेटणं गरजेचा तो भेटला नाही, तर मग शेतकऱ्यांनी का मतदान करावं? तर शेतकऱ्याने हमी भावाचा असा विषय आता ते सरकार तर हे नाही ना काही विषय. सरकार थोडी हे करणार स्वतः हे करणार. म्हणजे माझं म्हणणं काय आयात निर्यात तर सरकारच्या हातात आहे, ते करू चालू आहे ना. महाविकास आघाडी करणार ना, का नाही करणार? मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे. एकनाथ शिंदे आहे ना, एकनाथ शिंदे बोलताय ना. आणि सरकारने ज्या वेळेस आता हा प्रकृतीचा नियम आहे, कधी उन्हाळ्यात पाऊस पडतो, कधी पावसाळ्यात ऊन लागतंय, सरकार काय करणार? सरकार होईल तेवढी मदत केली ना सरकारने, का नाही केली? सरकार आपल्या दारी अंतर्गत शेतकऱ्यांपर्यंत गेली ना, का नाही गेली? शेतकरी गेलंय ना सरकार. तर आपण जसं म्हणतायत त्या पद्धतीनं खरं तर तरुणांच्याही रोजगारीचा प्रश्न भेडसावतोय, तो देखील सुटू शकलेला नाही. आज या ठिकाणी 3-3 एमआयडीसी आहेत, मात्र तरी देखील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या मोठी दिसते. युतीचं महासरकार हा रोजगार मेळावा घेते. रोजगार मेळाव्याअंतर्गत बरंचसं सुशिक्षित जे आहे त्यांना नोकरी संदर्भात बोलताय. आमचे स्वतः आताचे सध्याचे संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्वतः रोजगार मेळाव्यात येऊन त्यांनी प्राधान्य केलं की बुवा नाही घेताय बुवा. ते स्वतः आले ते रोजगार मेळाव्यात. त्यांच्याकडे बरेचसे मुलं लागले. असं काहीच नाही की सरकार करते. फक्त आपला जो कॅमेरा आहे तो सरकारपर्यंत नाही जात, तेवढ्यापर्यंत घेऊन जा, तुम्हाला दिसेल काम चालू आहे म्हणून. नक्कीच, पण खाजगीकरण करण्याकडे जास्त भर असं नाही वाटत का? खाजगीकरण काय झालं? पोलीस कुठे झाले खाजगीकरण? आता हे जे रोजगार मेळावे हे खाजगी, मग हे खाजगीकरण गव्हर्नमेंट सर्वंट किती जागा देणार? आणि परत तुम्हीच उद्या आवाज उठवणार. मग बाकीचे रोजगार झाले नाही त्यांना काय करायचं? जे माझी डिग्री झाली आहे, याची डिग्री झाली, तुमची डिग्री झाली, तुम्ही गव्हर्नमेंट लागणार. जो 12वी पास झाला तो लागणार का? तो कंपनीतच लागणार ना, तो खाजगी झाला. त्याचा रोजगार भरण्याचं काम सरकारचं आहे, म्हणून रोजगार मेळावे चालू आहे. आता सध्याचे चालू आहे आणि रोजगार मेळावे बरोबर चालू आहे आणि पदवीधराला कामगाराची किटा वाटू राहिले. हेच तुमचं सरकार सुमार कामगिरी. पदवीधर लोकांना कामगारची किटा वाटू राहिले. तुम्हाला पदवीधराला नोकरीला लावायचं का गवंडी कामाला पाठवायचं, बिगर कामाला पाठवायचं? नेमकं करायचं काय? दुसरी गोष्ट साहेबांनी सांगितलं, युतीच्या साहेबांनी आमच्या सरकारच्या लोकांनी की समांतर विषय बोलले होते. काम होईल तेव्हा पाणी देऊ, काम होईल तेव्हा. समांतर मंजूर केव्हा झाली होती? समांतरच्या मंजुरीला जवळपास कमीत कमी 12 वर्ष होत आले. 12 वर्षापासून तुमचं कामच चालू आहे का? 12 वर्षापासून कामच नाही राहिलं. दुसरा प्रश्न तुम्ही शेतकऱ्याचं बोलले. साहेब, शेतकऱ्याविषयी तर तुम्ही बोलूच नका. जेवढं तुम्ही लोकांनी शेतकऱ्यांना बुडवलं ना, तेवढं कुठल्याच सरकारने शेतकऱ्याला बुडवलं नाही. आत्ताच्या घडीला सगळ्या शेतकऱ्यांचं कापूस घेतलं 6-7 हजाराने. 6 हजारच घेतलं. 7 हजार तर मी बोललो होते. 6 हजारच घेतलं. आणि ज्यावेळी सगळ्या शेतकऱ्यांचा घरातला कापूस त्या जिनिंग फॅक्टरीला गेला, व्यापाऱ्याच्या घरात गेला, तर 7-7.5 हजाराचा भाव देऊन टाकला कापसाला. आणि तुम्ही म्हणता का शेतकऱ्याचं कल्याण करू राहिले? हे कोणतं कल्याण आहे? शेतकऱ्याला काढायचं कोणतं कल्याण आहे? म्हणजे 6 हजारांनी तुम्ही शेतकऱ्याकडून घ्यायचा, त्यावेळी भाव स्थिर ठेवायचा आणि मग नंतर शेतकऱ्याकडचं हे संपल्याच्या नंतर, कापूस संपल्याच्या नंतर मग त्याला 7.5 हजार रुपयाचा भाव द्यायचा. म्हणजे व्यापाऱ्याचं काय करायचं? बरं करायचं. ही तुमच्या सरकारचे उद्योग आहे. आणि तुम्ही सरकारविषयी काय बोलता? अहो, औरंगाबादच्या 2-3 एमआयडीसी बंद पडायला आल्या. DMICचा गाजावाजा करू राहिले. 0 कंपन्या तिथं जाऊन पहा जरा. औरंगाबाद विषयी बोलू नका. औरंगाबाद विषयी तुम्ही औरंगाबादला गाड्याला आणला. आता काय कारण आहे मागे नाही?
काय जो विकास होत नाहीये, तरुणांना जो रोजगार मिळत नाही, यामागे नेमकी कारण काय? जातीवाद पर्यंत येत नाही न्यूज वरली. अरे लोक काम करत नाही. एक ध्यानात घ्या, विकास न होण्याचं कारण तुम्हाला सांगतो का प्रत्येक वेळेस जाती धर्माच्या नावावरती मतं मागायची. एकदा मतं भेटली तर ते जातवाल्यालाही सोडायचं आणि बिगर जातीवाल्यालाही सोडायचं. दोघं खड्ड्यामध्ये. आम्ही आमच्या पोराबाळ्यांचे घरं भरायचे, आमच्या पोराला इंग्लंडला शिकायला पाठायचं, बस हे काम करायचं. याच्या व्यतिरिक्त गरिबांशी काहीच गेलं देणं नाही या लोकांचं, आणि म्हणून हा विकास होत नाही. बर, काय विकास आपल्याला अपेक्षित आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी आणखीन आपले काही प्रश्न? विकास आम्हाला अपेक्षित आहे, माननीय इम्तियाज जलील साहेबांसारखा विकास आम्हाला पाहिजे. जो विकास त्यांनी केला, ठीक आहे, आम्ही काही सरकारमध्ये राहिलेले लोक नाही आहेत, परंतु आमच्याकडे ज्या काही तुटपुंज्या गोष्टी आम्हाला आल्यात त्याचं आम्ही सर्व यांनी आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. आणि कामाच्या विषयी जर बोलायचं झालं तर तुम्ही जर बघितलं असेल आत्ताच्या एवढ्या याच्यामध्ये की विद्यापीठाच्या मागच्या कित्येक वर्षापासून कित्येक पुढारीत होतं, परंतु विद्यापीठामध्ये कोणी लक्ष घातलं नाही. विद्यापीठाच्या विकासासाठी कुणीही सरकारकडून झगडून वगैरे काही निधी आणला नाही, परंतु आमच्या खासदारांनी तेवढं काम केलं. म्हणजे औरंगाबादच्या खासदारांनी तेवढं काम केलं. जवळपास 100 कोटीचा निधी त्यांनी मंजूर करून आणला. त्याच्यानंतर औरंगाबादच्या गोरगरीब लोकांच्या घरकुलाचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला, हॉस्पिटलचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले. आणि त्याच गोष्टीनुसार आमच्या इथला जो शिवाजीनगरचा जो याचा भुयारी मार्गाचा प्रश्न होता, तो कित्येक दिवसापासून तो प्रलंबित होता. कित्येक तिथं भांडणं व्हायचे, नाटकं व्हायचे, झंझट, परंतु आतापर्यंत त्याच्यावरती कोणीच तसा प्रकाश टाकला नाही. परंतु आमच्या खासदारांनी तो प्रश्न संसदेत उच्चारला आणि तिथून त्या गोष्टीचा पाठपुरावा करून त्याची मंजुरी आणली. त्याचं काम चालू आहे सध्या. त्याच्यानंतर आमच्या खासदाराचंच काम म्हटल्यावर मागच्या वेळेस आमच्या खासदारांनी धनगर आरक्षणाबद्दल संसदेमध्ये प्रश्न उचलला आणि त्या संदर्भातही काम चालू आहे. आणि ज्या ह्या युतीच्या सरकारने ज्या मराठ्यांना आत्ता फसवलं, आत्ता एवढ्यात फसवलं त्यांना 10% देऊन, जे त्यांनी मागितलं नव्हतं परंतु ते 10% त्यांना दिलं आणि त्यांना फसवलं. त्या मराठ्यांच्या विषयी फार पोटतिडकीनं आणि इमानदारीनं त्या मराठा आरक्षणाचे प्रश्न आम्ही मांडलेत. पण काय वाटतं की जनता जी आहे ती खऱ्या अर्थानं इम्तियाज जलील यांच्या पाठीमागं उभं राहील का? आणि त्यांनी जे काही जातीय धर्मीय राजकारणाचं जे काही एकूणच समीकरण या ठिकाणी होतं त्याला छेद देण्याचं काम केलं? निश्चितपणानं बघा, तुम्हाला सांगतो, आज या औरंगाबाद शहरामध्ये भाजपचे 2 केंद्रीय मंत्री आहे, युती सरकारचे, महायुती सरकारचे 2 कॅबिनेट, मला वाटतं जवळपास 3 कॅबिनेट मंत्री आहे. इतके लोक असूनसुद्धा आज आपण लोकसभेच्या एका खासदाराच्या विकासा कामाविषयी आपण चर्चा करतो म्हटल्यावर विचार करा तुम्ही की त्या खासदाराचं काम खरोखरच उमटण्यासारखं आहे का नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आज औरंगाबादच्या तळागाळातील लोक म्हणजे ते कुठल्याही जाती धर्माचे असो, ते आज खासदाराच्या सोबत आहे, माननीय इम्तियाज जलील साहेबांच्या सोबत आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी जो सलोख्याचं वातावरण ठेवलं, त्यांनी जो जातीवाद विहित वातावरण ठेवलं, त्यांनी ज्या प्रकारे सर्व लोकांना सोबत घेऊन चालण्याचं काम केलं, म्हणून लोक त्यांना निवडून देतील. त्याच्यानंतर त्यांच्याकडं विकासाची दूरदृष्टी आहे, त्यांच्याकडे ते मागच्या याच्यामध्ये ते संसदपट्टू म्हणून आपल्याकडं नावारूपाला आले. म्हणजे याच्यावरून तुम्ही विचार करा की तो खासदार अतिशय तो कार्यक्षम नेता आहे. आणि म्हणून ह्या औरंगाबाद शहराची जनता त्यांच्या पाठीमागे आहे. त्यांना निश्चितपणाने ही जनता निवडून देईल. पण त्यांना तर या ठिकाणावरून निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती. मागे काही दिवसांपूर्वी ते बोलले होते की आपण मुंबईतून लढणार आहोत, तर त्या संदर्भात काय? असं आहे की हा पक्षाचा प्रश्न आहे की ते कुठून लढतील, परंतु ते औरंगाबादमधूनच लढतील, आम्हाला खात्री आहे, आमच्या सर्व कार्यकर्त्यांना खात्री आहे. आणि ते औरंगाबाद सोडणार नाही, औरंगाबादहूनच ते इलेक्शन कंटेस्ट करतील, एवढं मात्र मी आपल्याला सांगू इच्छितो. नक्कीच या ठिकाणी यांचे आरोप आहेत की ज्या पद्धतीनं महायुती या ठिकाणी रोजगार मेळावे भरवते, ही सुशिक्षित तरुणांना एक माथाडी कामगार बनवतात का, असे यांनी प्रश्न उपस्थित केले. त्या संदर्भात तुमचं म्हणणं काय? आम्ही माथाडी कामगारांना सुद्धा रोजगार दिला आहे. आम्ही माथाडी कामगारांना सुद्धा रोजगार दिला आहे. रोजगार का नाही दिला आहे? रोजगार दिला आहे. आणि हे म्हणताय विकासाचा मुद्दा, विकासाचा मुद्दा. विकास झाला आहे ना, जलील साहेब नसते तरी विकास चालूच होता ना. आणि आम्ही मान्य करतो ना, तो जलील साहेब आहे ठीक आहे, पण यावेळेस ते नाही, महायुतीचा उमेदवार येणार.
तर एकूणच मंडळी आपण हे छत्रपती संभाजीनगरमधील लोकसभेची नेमकी काय परिस्थिती आहे त्याचा ग्राउंड रिपोर्टचा आढावा घेतलेला आहे। खरं तर या ठिकाणी जनतेची जी काही भूमिका आहे ती भूमिका जाणून घेण्याचं आपण काम केलं आहे। जनतेनं अगदी रोखठोकपणे या ठिकाणी एकूणच त्यांची जी काही मतं होती ती मांडलेली आहे। विकास नेमकी कुठपर्यंत आलाय आणि कशा पद्धतीनं विकास करण्यात आलेला आहे, प्रत्येक उमेदवाराचं म्हणणं या ठिकाणी पक्षाची बाजू घेऊन देखील अनेकांनी या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे। एकंदरीतच मित्रांनो सध्या तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मतांचं विभाजन होताना बघायला मिळणार आहे। तुम्हाला नेमकी या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतंय आणि तुम्हाला काय वाटतंय की छत्रपती संभाजीनगरचा गड लोकसभेत कोणता पक्ष राखणार, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थांबूया तिथं। धन्यवाद।